संपूर्ण देशासाठी आज काळा दिवस आहे। आज पहलगाम भ्याड हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण झालं। 22 एप्रिल 2025 रोजी हा भ्याड हल्ला करण्यात आला होता, ज्यात पर्यटकांचा मृत्यू झाला। पहलगाममध्ये वर्षभरात पर्यटकांच्या संख्येत घट झाली। सध्या त्या ठिकाणी जय महाराष्ट्रची टीम आढावा घेण्यासाठी गेली आहे। सध्या आमचे प्रतिनिधी हुतात्मा स्मारक या ठिकाणी उपस्थित आहे। थेट जाऊयात। शुभम, शुभम, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर काही तांत्रिक अडचणींमुळे शुभम यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचू शकत नाहीये, मात्र पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत। संपूर्ण देशासाठी आजचा काळा दिवस। आज पहलगाम भ्याड हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण झालेला आहे। या भ्याड हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या घटलेली आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत। शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी सध्या हुतात्मा स्मारक या ठिकाणून आपल्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, प्रणिता, खरं तर आज 22 एप्रिल आहे आणि 22 एप्रिल 2025 रोजी जो बैरन व्हॅली पहलगाम या ठिकाणी हल्ला झाला होता, अतिरेकी आले होते, त्याला आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। आणि सध्या मी हुतात्मा स्मारक या ठिकाणी आलेलो आहे। अर्थातच ज्यांचा निष्पाप 26 जणांचा बळी याच्यात गेला होता, त्यांच्यासाठी जम्मू काश्मीर सरकारकडनं या ठिकाणी जे आहे स्मारक बनवण्यात आलं आहे। सध्या मी त्या ठिकाणी आहे। खरं तर पहलगाम मध्ये पर्यटक जे आहेत त्यांची संख्या कमी झाली आहे। आणखी कुठेतरी अजूनही भीतीचं वातावरण आहे। मागील 2 दिवसांपासून संपूर्ण पहलगाम जिल्हा हा अलर्ट मोडवर गेलेला आहे। जागोजागी ठिकठिकाणी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा देखील मोठ्या प्रमाणात तैनात असलेला दिसून येत आहे। पण अशामध्ये समजा पाहायला गेलं तर कुठेतरी जखमा ज्या आहेत त्या अजूनही भरलेल्या नाहीयेत। हे स्मारक म्हणजे एक जम्मू काश्मीर सरकारकडनं करण्यात आलेलं जे शहीद झालेले आहेत त्यांच्यासाठी करण्यात आलेलं आहे, ज्यात आपले महाराष्ट्राचे देखील नागरिक होते। पण अशामध्येच पाहायला गेलं तर ही कुठेतरी एक आठवण जी आहे ती देखील म्हणता येईल, कारण की ज्यावेळेस पर्यटक इथे येत असतात नैसर्गिक सर्व इकडचं दृश्य असतं, पण हे जम्मू काश्मीर सरकारकडनं नव्याने बांधण्यात आलेलं स्मारक आहे, जे 22 एप्रिल 2025 रोजी जो हल्ला झाला होता त्यांची ही सगळ्यांची नावं जी आहेत ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत। काळ्या दगडावर जी आहेत ही नावं घेण्यात आलेली आहेत। अर्थातच पाहायला गेलं तर अजून देखील पर्यटन जे आहे ते पहलगाम मध्ये सुरळीत झालेलं नाही आहे। 60% पर्यटन जे आहे ते देखील कमी झालेलं आहे। इतकंच नव्हे तर मग संपूर्ण पहलगाम जिल्ह्यामध्ये सध्या आता एकच चर्चा आहे की आदिल हुसेन शहा याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं घर बांधून देण्यात आलेलं आहे। त्यांच्या परिवाराला 5 लाखाची आर्थिक मदत ही करण्यात आली होती। त्यानंतर घर देखील आता बांधून दिलेलं आहे, दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे। त्यामुळे आज संपूर्ण जम्मू काश्मीर राज्यामध्ये चर्चा ही फक्त त्या उपक्रमाची आहे। आणि मात्र आज सकाळपासूनच जे आहेत सर्वीकडे अलर्ट देण्यात आलेला आहे, कारण की पुन्हा समजा काही दहशतवादी यांचा काही वेगळा काही विचार असेल तर त्यावर वॉच जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। अर्थातच पाहायला गेलं अत्यंत महत्वपूर्ण आजचा दिवस जो आहे तो मानला जातो, काळा दिवस आजचा हा मानला जातो। जम्मू काश्मीर नाही तर संपूर्ण देशामध्ये याबद्दलचा रोष आहे। ऑपरेशन सिंदूर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं राबवण्यात जरी आलं होतं तरी देखील मात्र कुठेतरी दहशतवाद्यांच्या विरोधात आपली लढाई ही अजूनही सुरू आहे आणि लवकर ही लढाई संपवावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे। आता देखील माझ्या मागचे दृश्य आपण बघू शकतो, याच ठिकाणी आर्मीचे कमांडोज जे आहेत ते देखील तैनात आहेत, अलर्ट मोडवर आहेत। आणि अशाच प्रकारे समजा पाहायला गेलं तर संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये संपूर्ण पहलगाम मध्ये अशाच प्रकारचं दृश्य जे आहे ते दिसून येत आहे। प्रणिता, नक्कीच शुभम, धन्यवाद या सविस्तर माहिती